तर हाय हॅलो नमस्कार मंडळी. मी पूजा, कार्यसिद्धी पूजा या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. तर हे माझं नवीन यूट्यूब चॅनल आहे, ज्यामध्ये मी रोज नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर हे चॅनल चालू करत असताना मी असं ठरवलं होतं की जेव्हा केव्हाही मी यूट्यूब चॅनल चालू करेल, तेव्हा मी स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद व महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी हिचा आशीर्वाद घेऊनच मी यूट्यूब चॅनल चालू करेल. आणि त्याचप्रमाणे मी त्यांचाच आशीर्वाद घेऊन हे यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे. तर हा माझा पहिला व्हिडिओ तुमच्यासाठी येणार आहे, श्री क्षेत्र तुळजापूर दर्शन आणि अक्कलकोट दर्शन. तर त्यांचा आशीर्वाद घेऊनच मी या कार्याला सुरुवात केलेली आहे. या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील, ज्यामध्ये जे कुठले तीर्थक्षेत्र असतील किंवा माझ्या रेसिपी असतील किंवा माझं डेलीचं जे रूटीन आहे, मी माझ्या मुलांसोबतचा वेळ कसा घालवते किंवा अशा अनेक नवनवीन गोष्टी मी व्हिडिओ थ्रू समोर शेअर करणार आहे. तर आशा करते की तुम्हाला हे यूट्यूब चॅनल नक्कीच आवडेल आणि मी टाकलेले व्हिडिओही तुम्हाला आवडतील. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण तुमच्या शेअर सबस्क्राईबमुळेच मी रोज नवनवीन व्हिडिओ टाकेल आणि जेणेकरून मला नवीन व्हिडिओ टाकण्याची उमेद किंवा स्फूर्ती मला तुमच्याकडून मिळणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला श्री क्षेत्र अक्कलकोट आणि श्री क्षेत्र तुळजापूर या दर्शनाने सुरुवात केलेली आहे. तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू पहा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर हा पहिला व्हिडिओ आहे. यानंतर रोज तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. आवडल्यास जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हाय हॅलो नमस्कार मंडळी. तर पाहू शकता इथे आम्ही निघालो होतो अक्कलकोटला आणि येऊनही पोहोचलो अक्कलकोटमध्ये. तर अक्कलकोटमध्ये आल्यानंतर खूप उत्स्फूर्तता लागली होती की स्वामी दर्शनाचीच. तर पाहू शकता अक्कलकोटमध्ये प्रवेश केल्याच एका कारवरती मला स्वामींचं दर्शन झालं आणि मी आशीर्वाद घेऊन पुढे दर्शनासाठी निघालेली आहे. तर दर्शनासाठी निघाल्यानंतर पाहू शकताय अगदी पहिल्यांदाच मंदिराकडे जात असताना खूप मोठ्या प्रकारे इथं ट्रॅफिक लागलेली आहे. कारण भक्तांची एवढी गर्दी इथं होती की ती पाहून असं वाटत होतं की मंदिराकडे तर किती गर्दी असेल. तर स्वामींचा आशीर्वादच असा आहे की भक्तांची गर्दी आता दिसूनच येणार. तर आम्ही गाडी पाठीमागच्या साईडला लावली व गर्दीमुळे पायीच स्वामी दर्शनासाठी निघालो. तर पाठीमागच्या साईडने आम्ही मंदिराकडे निघालेलो होतो. इथे पाहू शकताय तुम्ही जात असताना इथे अनेक प्रकारची दुकाने आपल्याला पाहायला मिळतात. तर हे दुकाने बघितली, त्यानंतर इथे एक स्वामींची खूप छान मूर्ती होती, तिचा आशीर्वाद घेतला व मंदिराच्या दिशेने निघालो. मंदिराच्या दिशेने आल्यानंतर इथे एक आम्हाला स्टॉल दिसला. त्या स्टॉलवरती मी प्रसाद वगैरे घेतला, नारळ वगैरे इथं घेतलं व पुढे आम्ही दर्शनासाठी रांगेच्या साईडने निघालो. रांगेकडे जात असताना खूप गर्दी होती इथे. मंदिरात आतमध्ये जाण्यासाठी आम्हाला इथूनच मंदिरात आतमध्ये जाण्यासाठी 5 ते 10 मिनटं इथं लागलेली होती. त्यानंतर आम्ही मंदिराच्या जवळ आलो. मंदिराच्या जवळ आल्यानंतर आतमध्ये जात असताना अगोदरच इथं श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ अशी पाठी दिसली व ती खूप छान प्रकारे होती. तेही त्याचा आशीर्वाद घेतला व मंदिरामध्ये आम्ही एंट्री केली. एंट्री केल्यानंतर आतमध्ये खूप गर्दी होती. एका साईडला स्त्रियांची लाईन होती तर दुसरीकडे पुरुषांची लाईन होती. तर स्त्रियांच्या लाईनमध्ये आम्ही गेलो आणि त्यानंतर इथे मंदिरात आल्यानंतर खूप प्रसन्न वाटत होतं, कारण इथं केलेलं डेकोरेशन खूप सुंदर प्रकारचं आहे. तर खूप सुंदर प्रकारचं डेकोरेशन मंदिरामध्ये केलेलं आहे. ते सर्व डेकोरेशन पाहिलं, मन अगदी भरून आलं. त्यानंतर इथे स्वामींची लाईव्ह पूजा चालू होती, ती पाहिली, त्याचा आशीर्वाद घेतला, दर्शन घेतलं व रांगेमध्ये पुढे चलत राहिलो. त्यानंतर इथं लायटिंगमध्ये वटवृक्ष श्री स्वामी समर्थ अशी पाटी तयार केलेली होती. तीही अगदी खूप उठून दिसत होती, सुंदर दिसत होती, तीही पाहिली. त्यानंतर वरती सगळीकडे खूप चांगल्या प्रकारचं डेकोरेशन इथं पाहायला मिळतं. रांगोळी असताना इथलं डेकोरेशन वगैरे शूट केलं आणि त्याचा आनंदही घेतला. त्यानंतर अगदी मंदिराच्या जवळ येऊन थांबलो.
त्यानंतर विघ्नहर्त्याचं दर्शन घेतलं व मंदिराच्या दिशेने पुढे निघालो. मंदिराच्या दिशेने निघत असताना इथं लिहिलेलं होतं की मंदिराच्या परिसरात फोटो व व्हिडिओ चालणार नाहीत. परंतु मी जेव्हा मध्ये जाणार होते तेव्हा मी हा व्हिडिओ बंद करणार होते. त्यामुळे बाहेरच्या साईडचा हा शूट मी इथं घेतलेला आहे. त्यानंतर आम्ही असंच पुढे चालत राहिलो. तुम्ही पाहू शकता इथं गर्दी किती होती. परंतु अर्ध्याच तासामध्ये चांगलं स्वामींचं दर्शन झालं. आतमध्ये दर्शन वगैरे केलं. परत बाहेर आलो. बाहेरच्या साईडलाही इथे खूप सुंदर अशी स्वामींची मूर्ती होती. तिथला आशीर्वाद घेतला. थोडा वेळ इथे बसलो. त्यानंतर आम्ही बाहेर आणण्यासाठी निघालो. बाहेर येत असताना पाठीमागच्या साईडने अनेक दुकाने आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आम्ही एका दुकानावरती येऊन थांबलो. या दुकानावरती अनेक सुंदर स्वामींच्या सुरेख अशा मूर्त्या होत्या. वटवृक्षामध्ये बसलेले स्वामी असतील किंवा पित्तळाची मूर्ती असेल. त्यामध्ये मला हे घर स्वामींचे आहे, आम्ही स्वामींच्या घरात राहतो अशी लिहिलेली पाटी मला खूप आवडली व मी ती घेतली. त्यानंतर माझ्याकडे वटवृक्ष झाडातील स्वामींची मूर्ती होती, त्यामुळे मी ती काही घेतली नाही. परंतु माझ्यासोबत माझी बहीण आलेली होती. तिने मात्र ते झाड घेतलेलं आहे. मूर्त्या खूप छान होत्या, परंतु प्राईजही तसाच होता. परंतु या मूर्तीकडे बघितल्यानंतर खूप छान वाटली, त्यामुळे ही मूर्ती आम्ही घेतली. व इथे श्रीयंत्र असेल, गोमाता असेल किंवा अनेक अशा वस्तू इथं खूप चांगल्या प्रकारच्या होत्या. आम्ही थोडंफार इथून वस्तू घेतल्या. त्यानंतर आम्ही निघालो फोटो काढण्यासाठी. तर मंदिराच्या पुढल्या साईडला हे खूप सुंदर असं स्वामीचं मूर्ती आहे. त्यानंतर त्याच्याच साईडला छत्रपती शिवाजी महाराज यांचीही मूर्ती आहे. इथे अनेक जण खूप चांगल्या प्रकारचे फोटो काढत होते. तर आम्हीही इथे खूप फोटो घेतले. त्यानंतर मी इकडं आले व पुढल्या साईडला आल्यानंतर इथे बघू शकताय प्रत्येकजण इथे फोटो काढण्यासाठी पुढे येत होता. या गर्दीमध्ये तसंच आम्हीही पुढे सरकलो व थोडेफार फोटो घेतले व स्वामींचं दर्शन घेतलं. ही मूर्ती पाहिली असता खूप मन भरून येतं, कारण खूप सुंदर अशी सुरेख अशी इथं मूर्ती आहे. त्यानंतर त्याच्याच डाव्या साईडलाही एक स्वामींची मूर्ती आहे, जी की आशीर्वाद स्वरूपातली आहे. त्यानंतर इथं गोमाताही दिसते. ती गोमाताही खूप सुंदर आहे. इथे आम्ही भरपूर असे फोटो काढले. त्यानंतर फोटो काढून आम्ही पुढे जाणार होतो. ते म्हणजे अक्कलकोटपासून 15 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गुरववाडी क्षेत्रात. कारण गुरववाडी येथे चिलवंत नावाची एक देवी आहे आणि ही देवी माझ्या बहिणीचं कुलदैवत आहे. त्यामुळं आम्ही इथंही आशीर्वाद घेण्यासाठी जाणार होतो आणि त्यानंतर जाणार होतो तुळजापूरला. तर आम्ही निघत असताना वाटेत मी हे शूट घेतलेलं आहे. 15 मिनटाचा 15 किलोमीटर अंतर आहे. 15 किलोमीटर अंतर झाल्यानंतर आम्ही येऊन पोहोचलो, ते म्हणजे गुरववाडी येथे. गुरववाडी येथीलही खूप सुंदर असं मंदिर आहे आणि मीही इथं काही असं प्रकारचं शूट घेतलं. हे मंदिर मला तर खूप आवडलं. तुम्ही पाहू शकताय मंदिराच्या बाहेरचा व्ह्यू काही अशा प्रकारचा आपल्याला दिसतो. मी इथे शूट घेतल्यानंतर आम्ही मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी गेलो. ही आहे शिलवंत देवी गुरववाडी. तर या देवीचा आशीर्वाद घेतला आणि जेवण वगैरे केलं आणि निघालो तुळजापूरला जाण्यासाठी. मग तुळजापूरला येऊनही पोहोचलो. हे पाहू शकताय तुळजापूर येथील बसस्टँड. बसस्टँडवरतीही अक्षरशः एवढी गर्दी होती की ते पाहूनच वाटलं की मंदिराकडे किती गर्दी असेल. तर मंदिराकडे जाण्यासाठी आम्हाला वाटेत ट्रॅफिक लागली व ही ट्रॅफिक 15 मिनटं तरी आम्ही इथेच थांबून राहिलो. त्यानंतर आम्ही मंदिराकडे गेलो. मंदिराकडे जात असताना वाटेत 15 ते 20 मिनटं तरी वाटेतच लागली, कारण तिथंही इतकी गर्दी होती की खूप मोठ्या प्रमाणे वाहनांची गर्दी, तसेच माणसांची गर्दी. त्यानंतर आलो तुळजापूरमध्ये तुळजापूर येथे तुळजापूरच्या जाण्यासाठी अशा प्रकारचे आपल्याला मंदिरासाठी दिसते. इथे खूप गर्दी होती. ही गर्दी सरसत आम्ही मंदिराच्या आत जाण्यासाठी निघालो. बाहेरच मंदिराच्या इथे एक गोमाता थांबलेली होती. त्याचा आशीर्वाद प्रत्येकजण घेतच होतो. खूप छान प्रकारे ही गोमाता थांबलेली होती, अगदी शांत. आम्हीही तिचा आशीर्वाद घेतला व एंट्री केली मंदिरामध्ये. एंट्री केल्यानंतर आम्हाला जायचं होतं दर्शनासाठी. तर दर्शनासाठी जात असताना आम्ही इथं असं बोलत होतो की दर्शन आतमधून घ्यायचं की बाहेरून.
कारण मंदिरातली गर्दी पाहता दर्शनाला जर जायचं असेल तर 3 तास तरी लागणार होते. परंतु नंतर विचार केला, एवढ्या दूरहून आपण आईच्या दर्शनासाठी आलो आहे तर 3 तास काय, म्हणून आम्ही रांगेत थांबलो. रांगेत थांबल्यानंतर आम्हाला दर्शनाला जायचं होतं. इथे 5 मजले आहेत. 5 मजल्यानंतर वरती आम्हाला प्रत्येक मजल्यावरती किमान अर्धा तास लागला व आम्ही परत दर्शनाला गेलो. परंतु यावेळेचं आम्हाला काहीच वाटलेलं नाही, कारण आतमध्ये गेल्यानंतर खूपच चांगल्या आणि सुरेख प्रकारे आईचं दर्शन झालं व मन भरून आलं. दर्शन घेतलो आणि त्यानंतर बाहेर आले, कारण आतमध्ये कुठल्याच प्रकारचे व्हिडिओ किंवा फोटो काढण्यास मनाई होती. त्यामुळे दर्शन घेतले व बाहेर आलो. मुलं असल्यामुळे पटकन घरीही पोहोचायचे होते. त्यामुळे दर्शन घेऊन आम्ही निघालो गाडीकडे घरी जाण्यासाठी. तर हे आहे तुळजापूरच्या बाहेरील व्ह्यू. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कराच. आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.